देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश बालाजींचे काही क्षण. याची देही याची डोळा. हजारो भाविकांनी अनुभवला हा सोहळा. भाविकांच्या साक्षीने तासोनतास लाटा मंडप उभारणीसाठी लागणारा वेळ हा विजयादशमी नंतर येणाऱ्या चतुर्थीला हजारो भाविक या मंडपाखाली असताना क्षणात कोसळणाऱ्या ललितोत्सवच्या लाटा कोणासही इजा न करता मंदिराच्या बाजूने पडतात. यात एक दैवी शक्तीच संचारते. प्रति तिरुपती व जागृत देवस्थान असलेल्या व 333 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांचा ललितोत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने आश्विन कृ 4 शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सूर्योदयी 5:45 वाजता संपन्न झाला. श्री बालाजी महाराजांच्या मंदिरासमोर विजयादशमीच्या पूर्वसंध्येला 21 महाकाय लाकडी लाटा व 42 मंडप दोराच्या साह्याने उभारून मंडपोत्सव साजरा करण्यात आला होता. या मंडपोत्सवात सतत 10 दिवस सुरू होता. लाटा व मंडपाखालून जाण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भारतात इतर कुठेही नसलेला ललितांचा अनुपम सोहळा पाहण्यासाठी पूर्वसंध्येलाच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी काकड आरती झाली. मंदिरावर दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी ब्रह्मवृंदांच्या वतीने शांतीपाठ करण्यात आला व काल्याचे कीर्तन झाले. श्री बालाजी महाराजांची आरती सुरू झाल्यानंतर तसेच दहीहंडी फुटल्यानंतर एकाच वेळी सर्व 21 लाटा मंदिराच्या दिशेने कलंडल्या. भक्तांनी टाळ्यांच्या गजरात व श्रीच्या जयघोषात या उत्सवाचा आनंद घेतला. त्यानंतर श्रीच्या मूर्तीला विधिवत गाभाऱ्यात बसविण्यात आले. ललितोत्सवानंतर श्री बालाजी संस्थानच्या वतीने भक्तांसाठी लाडू प्रसाद वाटप करण्यात आले. लाडू प्रसाद बनवणे व वितरण करणे यासाठी मारवाडी समाजाने परिश्रम घेतले. तसेच ज्या भाविक भक्तांना जास्तीचा प्रसाद हवा होता त्यांना 10 रुपये प्रति लाडू याप्रमाणे प्रसाद उपलब्ध करून देण्यात आला. त्याला भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ललितोत्सवांचा आनंद घेण्यासाठी पूर्वसंध्येला शहरात दाखल झालेल्या भाविकांसाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, मित्र मंडळांच्या वतीने चहा, नाश्ता व इतर सेवांची व्यवस्था करण्यात आली. श्री बालाजी संस्थानचे वंश पारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी सर्व स्टॉलला भेट दिली व श्री बालाजी संस्थानतर्फे सर्व मंडळांचा सत्कार करण्यात आला. ललितोत्सव शांततामय वातावरणात पार पडावा यासाठी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक किशोर बिडकर व संस्थानचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, सर्व मानकरी, सेवेकरी व नागरिकांनी परिश्रम घेतले. विशेष बाब म्हणजे मागील 3 वर्षापासून सुरू झालेल्या उपक्रमानुसार परिसरातील स्वयंसेविका महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्नछत्र सेवा, मंदिर परिसराची स्वच्छता, भाविकांच्या दर्शन रांगा नियंत्रण तसेच लाडू प्रसाद वितरण इत्यादी सेवा संपूर्ण आठवडा देऊन सेवावृत्तीचा आदर्श निर्माण केला. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.